तवळ्यात कल्याणकडे कल्याणसह ग्रामीण परिसरामध्ये जोरदार पावसामुळे उल्हास आणि काळू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। कल्याण खाडीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। कल्याण खाडी परिसरात नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं आहे। कल्याण खाडी परिसर भागामध्ये म्हशींचे गोठे आहेत मोठ्या प्रमाणात आणि या गोठ्यांमध्ये ज्या म्हशी आहेत त्यांना बाहेर काढून गोविंदवाडी बायपास रस्त्यावरती बांधण्यात आले। त्यामुळे रस्त्यावरती वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। पावसामुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। मुसळधार पावसामुळे कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचले आहे। सध्या मी आहे कल्याण खाडी किनारी। कल्याण खाडीत पाण्याची पातळी वाढली आहे आणि या पाण्याची पातळी वाढल्यामुळे कल्याण किनारी जे लोक राहतात त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे। अनेक घरात पाणी शिरले आहे। या भागात मोठ्या प्रमाणात म्हशीचे तबेले आहेत आणि या तबेल्यात पाणी साचल्याने जी म्हशी आहेत ते नवी गोविंदवाडी बायपास या ठिकाणी बांधण्यात आले आहे। म्हशी रस्त्यावर आणल्यामुळे काही प्रमाणात या रस्त्यावर वाहतूक कोंडी देखील होत आहे। सध्या प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली आहे आणि जे लोक कल्याण किनारी राहतात त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे आणि ही परिस्थिती कल्याण आणि कल्याण ग्रामीणमध्ये देखील आहे। कल्याण ग्रामीणमध्ये उल्हास नदी आणि कालू नदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। त्यामुळे त्या परिसरात देखील जे खाडी किनारी लोक आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला होता आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यात आले होते। सध्या कल्याण खाडीत ही परिस्थिती आहे आणि सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली तरी कल्याण खाडीत पाण्याची वाढ झाल्यामुळे नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे। कॅमेरामॅन दीपक मोरेसह अमजद खान, NDTV मराठी, कल्याण।